माजी सैनिक सुभेदार वसंत कदम आज माझी समस्या वैयक्तिक नसून ग्रामस्थांची गोरेगाव वांगीच्या पूर्ण गावाची ही समस्या मी उदयनराजे साहेबांना माझे निवेदन घेऊन आज या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे। आज आमचे जे गायरान 35 एकर सौर प्रकल्पासाठी हस्तगत केलेला आहे, तर त्या गायरान जर सौर प्रकल्पासाठी जर वापरलं गेलं तर गावची जी मूलभूत गरजा ज्या आहेत त्या गरजांचं निवारण होणार नाही। हे गायरान आज 40 वर्षापासून पंचायतीमार्फत या ठिकाणी जलसंधारणाची कामं केलेली आहेत। 5 केटी बंधारे आहेत। 3,000 ते 4,000 झाडांची लागवड झालेली आहे। आज झाडं इतकी मोठी झालेली आहेत की त्यामुळं गावातील पर्जन्यमान वाढलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी, त्यामुळं पावसाचं पर्जन्यमान वाढल्यामुळं आज रब्बी हंगाम गावाचा पूर्ण निघत आहे आणि भूसंधारणाची कामं झाल्यामुळे झाडामुळे पाणीसाठा वाढल्यामुळे गावाची पाण्याची समस्या संपत आलेली आहे। दुसरी गोष्ट अशी, आज गावात 30% ग्रामस्थ अल्पभूधारक भूमिहीन आणि शेतकरी वर्ग जवळजवळ संपूर्ण आहे। तर शेतकरी वर्गाचा पशुपालनाचा प्रश्न, अल्पभूधारकांचा, भूमिहीन लोकांचा, शेळ्या मेंढ्याचा जो प्रश्न आहे चारा पाण्याचा, त्यावर गदा येणार आहे। तेव्हा या अडचणींचा ह्या समस्याचा निपटारा होण्यासाठी आम्हाला उदयनराजे साहेब, खासदार उदयनराजे आम्हाला शब्द दिलेला आहे की हा प्रकल्प थांबवण्यात आम्ही प्रयत्न करू।